झी 24 तास एक पाऊल पुढे। राजकारणातला पॉपकॉर्न शो आपल्या सोबत आहेत अमेय खोपकर, श्वेता परोळकर, सुबोध भावे आणि केदार शिंदे। या सेगमेंटच्या सुरुवातीला मी जातोय सुबोध भावे यांच्याकडे। सुबोध भावे, दक्षिणेतल्या चित्रपटांमधल्या नायक नायिकांची लोकप्रियता अफलातून आहे, त्याचा फायदा उठवण्याकरता त्यातल्या अनेक अभिनेत्यांनी स्वतःचे चित्रपट काढले, तिथल्या स्थानिक प्रश्नांना हात घालत स्वतःची एक विचारधारा निर्माण केली, त्यातूनच द्रमुक अण्णा द्रमुक हा सगळा इतिहास आपल्याकडे आहे। तशा प्रकारची पॉप्युलॅरिटी जरी आपल्याकडे नसली तरी निश्चितच तुम्हा सगळ्यांना एक स्वतःचा असा प्रेक्षक वर्ग आहे। असं असताना आपण आपल्या वैयक्तिक समस्या, आपल्या व्यवसायाच्या समस्या सोडवण्याकरता राजकीय पक्षाची विचारधारा पटेलच असं माहीत नसताना सुद्धा आपण एखाद्या राजकीय पक्षाकडे जातो। उद्या ह्याचं रूपांतर एखाद्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेला अशा प्रकारची प्रतिमा होण्याचा धोका आपल्याला संभवत नाही का? मला नाही असं वाटत, कारण तिथे जाण्यापूर्वी किंवा ते स्वीकारण्यापूर्वी या बाबतीतली सखोल चर्चा याच्यामध्ये झालेली असते। जसं मी मगाशी म्हटलं की अखिल भारतीय चित्रपट महामंडळ असेल किंवा नाट्य परिषद असेल, या दोन संघटना आहेत आणि आम्ही प्रत्येकजण त्याचे सदस्य आहोत, त्याचे सभासद आहोत। यांच्या माध्यमातून प्रश्न सुटत नाहीत का? तर असं नाही आहे। तेही त्यांच्या पद्धतीने ती बॉडी जी निवडून आलेली असते ते प्रयत्न करतच असतात। मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बाहेर राहतो आणि पाण्यात दगड मारत बसतो की आणि मग त्याची खोली किती आहे आणि याचा अंदाज आपण बांधत बसतो। तर मला असं वाटतं की त्यापेक्षा त्या गोष्टीमध्ये जसं गेल्या वर्षीपर्यंत आम्ही सगळेजण, मी त्याच्या आधी कधीही नाट्य परिषदेला किंवा नाट्य संमेलनाला गेलो नव्हतो आणि बाहेर उभं राहून मी काय म्हणायचो की काय नाट्य संमेलन कशासाठी होतं काय माहिती। ज्या वर्षी मी गेल्या वर्षी नाट्य संमेलनात पहिल्यांदा सहभाग घेतला, नाट्य संमेलनात स्वतः परफॉर्म केलं आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी ऋषिकेश जोशी आम्ही सगळ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ते केलं, तेव्हा त्याची व्याप्ती, तेव्हा त्याची सखोलपणा आम्हाला कळला आणि लक्षात आलं की बी द चेंज यू वॉन्ट टू चेंज। तर मला असं वाटतं की जर बदल तुम्हाला घडवायचा असेल तर तुम्ही स्वतः आधी बदला, तुम्ही स्वतः आधी त्याच्यात सामील व्हा आणि मग त्याचे चांगल्या वाईट गोष्टी या सगळ्या तुमच्याच डोळ्यासमोर येतील। तर मला असं वाटतं की ही कदाचित ही एक सुरुवात आहे आणि कालांतराने आम्हाला असं वाटलं की नाही, यांनी आम्हाला काही होत नाही आहे, तर याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग आमच्याकडे आहे की आम्हाला कोणी फोर्स करून बांधून ठेवलेलं नाही आहे। म्हणजे उद्धव साहेब, मला असं वाटतं की याच्या आधी आम्ही उद्धव साहेबांकडे खूप वेगवेगळ्या कारणांसाठी गेलो होतो की साहेब आम्हाला महाराष्ट्रात मुंबईत असून सुद्धा मराठी थिएटर मिळत नाही, तर तुम्ही प्लीज मदत करा। आणि मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी प्रत्येक क्षणी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत कायम केलेली आहे आणि अत्यंत प्रांजळ असं ते व्यक्तिमत्व आहे, अतिशय उत्तम स्वतः कलाकार आहेत आणि मला असं वाटतं की ही कलेची जाण कुठेतरी या व्यथा त्यांना समजून देत असतील आणि आम्हाला असं वाटलं की नाही आमच्याकडनं काही होत नाही, तेव्हा आम्ही स्वतःहूनच बाहेर पडू आणि आम्ही गाडोपणा केला आमच्या लक्षात येईल। पण आता तरी मला असं वाटतं की जे आम्ही ठरवलं होतं त्या पद्धतीने आदेश बांदेकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम। सुबोध, पॉइंट वेल टेकन। एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला, तो प्रश्न असा आहे की आपल्या सगळ्यांचाच प्रवास एका प्रगल्भ लोकशाहीकडे असला पाहिजे याविषयी आपल्या कोणाची दुमत असण्याचं काही कारण नाहीये। एका प्रगल्भ लोकशाहीमध्ये एका विशिष्ट कलावंताच्या गटाला किंवा समाजाच्या एका विशिष्ट गुण असलेल्या गटाला आपल्या समस्यांकरता राजकीय पक्षांचाच आसरा घ्यावा लागणार अशा प्रकारची प्रथा पडणं कितपत प्रगल्भ लोकशाहीसाठी चांगलं लक्षण आहे असं आपल्याला वाटतं? सुबोध, माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतोय? सुबोध, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? सुबोध यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। मी जातोय हाच प्रश्न घेऊन केदार शिंदे यांच्याकडे। केदार शिंदे, आपल्या सगळ्यांचा प्रवास एका प्रगल्भ लोकशाहीकडे आहे, त्या लोकशाहीमध्ये एका विशिष्ट गुण असलेल्या गटाला, मग ते कोणत्याही प्रकारचे गुण असतील, त्याला आपल्या समस्या सोडवण्याकरता फक्त राजकीय पक्ष हाच एकमेव आधार उरतो, हे लोकशाहीचं लक्षण, चांगल्या लोकशाहीचं लक्षण मानायचं का? मला स्वतःला असं वाटतं की लोकशाहीचं लक्षण वगैरे जरा खूपच पॉलिटिकल आहे या सगळ्या गोष्टी, पण यू हॅव एंटर्ड पॉलिटिक्स, जिथे राजकारणात प्रवेश केलाय। नाही पण मी आमदारकी किंवा नगरसेवकासाठी उभं राहिलेलो नाही, तर या पॉलिटिक्समधल्या गोष्टी मला कळत नाही। पण छोट्याशा गोष्टी मला ज्या कळतात, मला ज्या जाणवतात ते मी तुम्हाला सांगतो की काही ठिकाणी काही आमच्या समस्या ज्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद किंवा महामंडळ ही सोडवू शकत नाहीत, अशा काही वेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न असतात आमचे, ते सोडवण्यासाठी या संघटना आम्हाला मदत करतात आणि त्याच्यासाठी, आणि मला नाही करत, माझं स्वतःचं मत आहे की बाकी सगळे बॅकस्टेज वर्कर आहेत, कुठे ना कुठेतरी गेल्यानंतर एक क्राऊडमध्ये काम करण्यासाठी एक तुम्हाला कार्ड लागतं। आता पूर्वी असा नियम होता की ते असोसिएशनचं असायला पाहिजे,
आणि त्या असोसिएशनची फी इतकी होती की ती सर्वसामान्य जो काही कलावंत आहे त्याला ती परवडण्यासारखी नव्हती. आता एक छोटीसे हे उदाहरण तुम्हाला सांगतोय की मग ते शिवसेनेची संघटना असेल अथवा मनसेची संघटना असेल, या लोकांनी त्या सगळ्यांना ती गोष्ट उपलब्ध करून दिली आणि आज त्यांना रोजगार मिळालाय. ही छोटी गोष्ट नाहीये त्यांच्यासाठी, ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. केदार पॉइंट वेल टेकन. सुरुवात होते. मी तुमच्याकडे येतोय. मला एक प्रश्न घेऊन जायचा आहे अमेय खोपकर यांच्याकडे. अमेय खोपकर, तुमच्या खळफटाक याच्या दहशतीमुळे अनेक लोक तुमच्याकडे येत असतात की चला नको, यांच्याशी पंगा नको, म्हणून अनेक कलावंत तुमच्याकडे आले. मला असं वाटतं की गेल्या काही काळामध्ये आमच्याकडनं मनसे चित्रपट सेनेने खूप आंदोलनं केली. ते आंदोलन करत असताना आम्ही काय पहिलं खळखटा की आम्ही पहिले तोडफोड ही आमची भाषा नाही, पहिले आम्ही निवेदन देतो, विनंती करतो की आमची विनंती आहे, हे आमचं निवेदन आहे, हे करा. पण जर का ज्यांना ती भाषा कळत नाही, ज्यांना फक्त खळ आणि खटक ही भाषा कळते, आमचा कलाकारांचं इकडच्या क्षेत्रातल्या लोकांचं काम होतंय, ज्या ज्या लोकांना ती भाषा कळते त्या भाषेत मग त्यांना समजावं लागतं. मागे मल्टिप्लेक्सचा जो विषय होता, मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नव्हते आणि हे मल्टिप्लेक्सवाले प्रोड्युसरशी काय त्या लोकांशी मुजरपणे वागायचे. मला असं वाटतं आज ती परिस्थिती नाही आहे. आज चांगल्या वेळा मिळत आहेत, चांगले थिएटर्स मिळत आहेत. म्हणजे एक प्रकारे तुमची जी ताकद आहे, ज्याला खळफटाक असं नाव पडलेलं आहे, त्याचाच हा परिणाम असावा की कलावंतांना तुमच्याकडे यावंसं वाटतं. 100%. मला असं वाटतं की राज ठाकरे सुबोध भावे यांच्याशी आपला संपर्क पुन्हा प्रस्थापित झालाय. सुबोध, आता तुम्ही ऐकलेलं आहे की खळफटाक याचा एक फटका बसल्यामुळे का होईना अनेक प्रश्न सुटलेले आहेत, अशा प्रकारचा दावा आता अमेय खोपकरांनी केला. मगाशी आपला संपर्क तुटण्याआधी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, तो प्रश्न पुन्हा एकदा सांगतो की आपल्या सगळ्यांचाच प्रवास एका प्रगल्भ लोकशाहीकडे आहे. एक प्रगल्भ लोकशाही मध्ये एक विशिष्ट गुण असलेल्या कलावंतांना आपल्या समस्या सोडवण्याकरता एका राजकीय पक्षाचाच फक्त आधार उरतो, हे एका चांगल्या लोकशाहीचं लक्षण तुम्ही मानाल का? मला असं नाही वाटत आहे. प्रत्येक कलाकार प्रत्येक मार्गातनं किंवा प्रत्येक माध्यमातनं त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. मी म्हटलं तसं आमची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ असेल किंवा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद असेल, या दोन संघटना आहेतच, ज्याला आम्ही मातृसंस्था असं म्हणतो. या मातृसंस्थांच्या माध्यमातूनही हे प्रयत्न होत असतात. याच्या पलीकडे जाऊन काही समस्या असतात तेव्हा मग आम्ही अशा प्रकारची एखादी संघटना, मला असं वाटतं की त्या माध्यमातनं जर बोला सुबोध भावे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. श्वेताजी, मला सांगा, नेते आणि अभिनेते यांचे संबंध नेमके कसे असावेत? ते ज्या पद्धतीने आता समोर येत आहेत की आम्हाला तुमची गरज आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे येतोय, आम्हालाही क्राऊड पुलर पाहिजेत म्हणून आम्ही तुम्हाला बोलवतोय, एकमेकांची सोय पाहिली जाते आहे, त्यांचे संबंध नेमके कसे असावेत? अत्यंत चांगलं. ऍक्च्युली हे जे होतंय हे खूप चांगलं आहे दोघांच्या दृष्टीने. कारण अभिनेते असे आहेत की ते प्रत्येक घराघरात जातात त्यांच्या कलेच्या माध्यमातून, आणि त्यामुळे काही चांगल्या गोष्टी जर पोहोचवायच्या असतील सामान्य माणसापर्यंत तर हे साधन म्हणून एक चांगलं आहे. आणि जर कलाकार स्वतःहून पुढे येत असतील ह्याच्यासाठी तर ते अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि मी तर म्हणेन ही हेल्दी गोष्ट आहे. कारण हे जर ह्याच्यात पार्टिसिपेट होऊन जर स्वतःला ते कुठलंही काम एका व्यापक पद्धतीने करायला उपलब्ध करून देत आहेत की आम्ही हे करायला तयार आहोत, आम्ही हा सोशल मेसेज पोचवायला तयार आहोत किंवा आम्ही बॅकस्टेज आर्टिस्टसाठी काम करायला तयार आहोत, हे आमचे प्रश्न आहेत, हे जर ते आर्टिस्ट आयडेंटिफाय करून एखाद्या राजकीय पक्षाकडे येत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. एखाद्या राजकीय पक्षाकडे कलावंतांनी अशा प्रकारे येण्यात कोणत्याही प्रकारचं गैर नाही, असं प्रतिपादन आता श्वेता परोळकरनी केलंय. आता घ्यायचा एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत. एकूणच राजकारण ही 24 तास करायची गोष्ट असताना आपला संपूर्ण व्यवसाय सांभाळून हे कलावंत त्या राजकीय पक्षाला, त्याच्या विचारप्रणालीला किंवा त्याच्या एकूणच कार्याला कितपत न्याय देऊ शकतील, आणि त्याहीपेक्षा सुद्धा अभिनेत्यांच्या एकूणच लोकप्रियतेचा भर ओसरल्यानंतरही त्या अभिनेत्याला राजकीय पक्ष जवळ करतील का? कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय राजकारणातला पॉपकॉर्न शो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.